जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली असून पारा 39 अंशांवर पोहोचलाय। अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे जळगावकरांना उष्णतेचा कडक सामना करावा लागतोय। रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याचं चित्र आहे। वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवरील डांबर देखील वितळत असल्याचं चित्र आहे। आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अत्यावश्यक काम असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडावं, भरपूर पाणी प्यावं असं आवाहन आता केलं जात आहे। जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सोसावं लागत आहे। मी जळगावच्या मुख्य चौका आकाशवाणी चौकात आणि या चौकामध्ये यदि बघायला गेलं, ज्या ठिकाणी रहदारीचा रस्ता होता, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, मात्र आता याच ठिकाणी ऊन वाढल्यानंतर हा रस्ता जो आहे हा निर्मनुष्य झालेला पाहायला मिळत होते। चौफेर यदि विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते, मात्र सातत्यानं तापमान वाढत आहे। तापमानाचा पारा जो आहे हा 40च्या वर गेलेला आहे आणि यामुळं जळगाव शहरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटके सोसावं लागतं, त्यामुळे नागरिक या ठिकाणी दिसत नाहीये। मोठ्या प्रमाणात उन्हाचं तापमान वाढल्यामुळं प्रचंड या ठिकाणी जीवाची लाहीलाही होते। यदि दृश्यांमध्ये आपण बघू शकतो तर याच ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे आपण यदि नजर फिरवली त्या ठिकाणी मोठी गर्दी असायची, मात्र उन्हाचे चटके असल्यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात बाहेर दिसत नाही। तर दुसरी गोष्ट, पारा इतका प्रचंड झालेला आहे की या दृश्यांमध्ये मी आपल्याला दाखवतोय की हा डांबरी रस्ता आहे आणि या डांबरी रस्त्यामुळे तापमान वाढल्या कारणामुळे या ठिकाणी चक्क हे जे डांबर आहे हे पितळून बाहेर निघताना पाहायला मिळत आहे। जळगावचं तापमान वाढल्यामुळे या ठिकाणी अक्षरशः नागरिकांची व इतरांची देखील लाही पाहायला मिळत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।